नमस्कार, मी सुभाष यशवंत गोते, बिवरी गावचे माजी सरपंच. इथं माझ्या कारकिर्दीमध्ये 2 मुलांना शाळेच्या खोल्या, एक व्यायामशाळा, एक गावाला पाणी पिण्याची स्कीम, एक गोतेमाळा ते बिवरी गावचा रस्ता. काका, लोकसंख्या किती आहे गावची? लोकसंख्या 850 मतदान आहे. आणि मंदिर गावात किती लाखाचं बांधलं? मंदिर किती लाखाचं बांधलं? मंदिर 1 कोटीच्या आसपास गेले आहे. बर. आणि मशानभूमी किती लाखाची बांधली? मशानभूमी पहिले 10 लाखाची जाते. त्याच्यावर तिथे शेड आहे परत मशानभूमी पाशी. ती शेड 10 लाखाचं वाऱ्याने उडून गेलं, परत दुसरं बांधलं. आणि जसं त्याची जागा आहे ते तो पहिले 10 लाख दिले. त्यांनी मशाल बांधलं, परत 10 लाखात मशाल बांधलं. परत हे गाव ह्या बाजूला ते लोक बसायला पाहिजे बिड्या शेड केले ना, ते बी 10 लाखाचे. अच्छा. आणि हे वाडी किती आहे ग्रामपंचायत? 7ची वाडी आहे. बर. आणि इथं हनुमान मंदिर किती लाखाचं बांधायला? आता 20 लाख रुपये त्याला शासनाने मंजूर केल्या आणि काही लोक वर्गणी द्यायला. बर. आणि ही सगळं गावठाणच आहे, मोकळं आहे? हो, हे सगळं गावठाणामध्ये सगळं मंदिर एवढं मोठ्या आजपेठ जागा मंदिरासाठी. अच्छा. नमस्कार, मी अरविंद वलेकर. मी आज पुण्यावरून खास हेलिकॉप्टरवरून घेऊन बिवरी तालुका, हवेली जिल्हा, पुणे या गावामध्ये आले. बिवरीमध्ये माझं मित्राचं गाव होतं. तर या गावचे सरपंच माझ्यापाशी बसलेत. कुठलाही 1 रुपया न घेता गावची सेवा आणि पांडुरंगाची सेवा म्हणून तिने आजपर्यंत काम केलं. 750 लोकसंख्या असलेलं ही गाव आहे. आणि या गावामध्ये गावठाण, मी या सरपंच साहेबांना विचारलं असताना सगळं गावठाण आहे. 1 कोटी 1.5 कोटी मापाचं भव्य असं भैरवनाथाचं मंदिर बांधलेलं आहे. इथं शाळेमध्ये 40 मुलं आहेत. जिल्हा परिषद शाळा, सुसज्ज शाळा आहे, व्यायामशाळा आहे, मंदिर आहे. आणि लहान मुलांचं बालवाडीचे जे खेळणी साहित्य सर्व इथं आहे. गावामध्ये कुठलंही गैरप्रकार नाही. फक्त काका 3,500 रुपये मध्ये सरपंच झालं होतं. ह्या गावचं विशेष आहे. बांधवांनो, अशा पद्धतीने काम केलं तर शेवटी परमेश्वरही आपल्यासोबत असतो. असंच महाराष्ट्रातील अनेक गावांनी आदर्श घ्यावं, बिवरी गावासारखं गाव असावं. धन्यवाद.